तुम्ही सुंदर आहात, इतक्या सुंदर आहात, इतक्या सुंदर आहात, इतक्या सुंदर आहात, अरे इतक्या सुंदर आहात तुम्ही की या सौंदर्यामध्ये मला माझी आई दिसते. नीट लक्षात आलं का? मनावर साधू कळलं का तुम्हाला? स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. एक उदाहरण आहे. सिद्धार्थ तो लहानाचा मोठा होत असताना त्याच्या बापाने 3 महाल बांधून दिले. एक उन्हाळ्याचा, एक पावसाळ्याचा आणि एक हिवाळ्याचा. तिन्ही महालामध्ये अतिशय सुविधा सेवा देण्याचं काम तिथं चालू होतं. तिथं दास दासी होत्या, परंतु सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी होती, सिद्धार्थ कसा शीलवान होता. तुम्हाला आम्हाला शीलवान बनवण्यासाठी बुद्धत्वाची प्रचिती कशी मिळाली त्यांना हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे उदाहरण देतो. फक्त 2 मिनिटाचं उदाहरण आहे. त्याच्या बापानं हा ग्रहत्याग करून जाऊ नये. या ग्रहत्याग करून गेला तर आमच्या वंशाला दिवा राहणार नाही. संन्यासी झाला तर माझ्या राजाचं काय, माझ्या प्रजेचं काय, आमचं काय, म्हाताऱ्याचं काय, ही भावना त्याच्या वडिलांना झाली. म्हणून त्यांनी त्या महालामध्ये, प्रत्येक महालामध्ये सुंदर सुंदर युवती ठेवलेल्या, कुमारिका ठेवलेल्या होत्या. अतिशय सुंदर होत्या. त्यांना तो पगार चालू होता. याच्या अवतीभोवती फिरायचे तुम्हाला, याला संसारात रमवून ठेवायचे तुम्हाला, ग्रहत्याग करून संन्यासी होऊन जाणार नाही याची दक्षता घ्यायची तुम्हाला, म्हणून त्याला ट्रेनिंग दिली. कुणाला? त्या मुलींना. किती मुली असतील? आपण कमीत कमी 50 धरू. तिथं तर जास्त होतं. एका महालामध्ये 50, दुसऱ्या महालामध्ये 50, तिसऱ्या महालामध्ये 50, अशा 150 मुली होत्या. बुद्धग्रंथ आपलं बुद्धांचा धर्मग्रंथ वाचला तर हे 150 तिथं लिहिलं नाही, परंतु तिथं काय व्यवस्था केली तुमच्या लक्षात. 150 मुली होत्या. या महालात गेला की ते 50 मुली त्याच्या घोळका अवतीभोवतीच राहायच्या, खाताना राहायच्या, थोपताना राहायच्या, काय काय करेल त्यावेळेस त्या मुलीच राहायच्या. कोणी पुरुष त्याच्यासोबत राहायचा का? त्या मुलीमध्ये त्याचा जीव गुरफटेल, यांच्यामध्ये त्याचा जीव गुरफटल्यानंतर तो संन्यास घेऊन ग्रहत्याग करून बाहेर पडणार नाही असं त्याच्या बापाला वाटलं, सेनापतीला वाटलं, आईला वाटलं, नातेवाईकाला वाटलं. परंतु त्याचं मन तिथं रमत नव्हतं. ह्या सुंदर मुली इतक्या सुंदर आहेत, मी इथं चांगला बसलेला असताना, एकटा बसलेला असताना माझ्याजवळ येतात, अनेक प्रकारचे जे काही हे हावभाव करतात, त्याच्यामुळे मी विचलित होईल असं त्यांना वाटत असेल, पण माझं मन विचलित होणार नाही. नीट लक्षात ठेवा, नीट समजून घ्या. माझं मन विचलित होणार नाही. ह्या मुलींना कसं कळत नसेल बरे? हे इतक्या सुंदर आहेत, त्यांना कसं कळत नाही की माझं सौंदर्य जास्त दिवस टिकून राहू शकत नाही? सिद्धार्थाच्या मनात यायला लागलं, माझं सौंदर्य टिकून राहू शकत नाही. या मुलींच्या कसं लक्षात येत नाही? किती वेड्या आहेत या, पैशाच्या पायी काही करायला कसं काय जमतं यांना? किती वेड्या आहेत, किती भाबड्या आहेत, असा तो विचार करायचा. एके दिवशी त्यांना ठरवलं, यांच्यावरती कुठंतरी आपण शब्दाचा मारा करावा आणि या मुलीला आपण आपल्यापासून दूर करावं. आणि कधी कधी तो अशा अवस्थेमध्ये भडकायचा, रागे यायचा, तरी त्या मुली त्याच्याजवळून दूर गेल्या नाहीत. रागात आल्यानंतर त्यांना काय वाटायचं, रागात येऊन काय करणार आहे? तुम्हाला माहित आहे, नवरा जर रागात आला, रागात येऊन 1-2 थोबडीत मारतो, दुसऱ्या दिवशी देखी जेवायला म्हणतो की होतं का असं? नवऱ्यानं भांडणं केलं, नवरा बायकोची भांडणं होतात, परंतु जातो का कुठं? तसा त्या मुलींना वाटत होतं, हा रागेवरून काय करणार आहे, पण याला स्त्रीशिवाय पर्याय नाही, मुलीशिवाय पर्याय नाही, असं त्याला त्या सगळ्या मुलींना वाटत होतं. आणि त्या गिरट्या घालत होता. जे जे काय हावभाव करायचे ते की त्याची कामवासना जागी व्हावी, त्या कामवासनेमध्ये तो रमावा, ही त्या मुलीची सगळ्यांची इच्छा होती. सिद्धार्थाला वाटलं, तो म्हणाला यांना मला बोललं पाहिजे. हे तिकडे ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या इकडे थोडासा, 2 मिनिटच बसा. तुमचा आता सहनशीलता संपलेली आहे ना, आमची संपले बरं का, तुमची संपले असं म्हणू नका. लक्षात आलं का? आमची संपले. त्याच्यासाठी 2 मिनिटं ऐकून घ्या. फार महत्वाचा मुद्दा आहे. शीलवान कसा सिद्धार्थ होता, तेच शीलाचा प्रसार प्रचार कसा केला आणि ते शील आपल्याला कसे प्रदान केले, कसे सांगले, कसे समजून सांगितले, त्याच्यासाठी आत्ता भंतेजीने सांगितले, धम्मशील भंतेजीने सांगितलं आणि आमचे गुरुजी उपयुक्त भंतेजीने सांगितलं. त्याचा थोडासा आम्ही काय सार सांगतो तुम्हाला. आणि त्याने काय केलं, त्या 150 मुलीला एका हॉलमध्ये बोलवलं. सगळ्या मुली, आत्ता
काय वाटलं त्या मुलींना? आता आम्हाला हॉलमध्ये बोलवलंय ना, आता आपल्या अंकित आलाय, आता तो आम्हाला वश झालाय असं वाटायला लागलं. सगळ्या नट्टा फट्टा करून जे जे काय करायचं ते करून त्या तिथे गेल्या. सगळ्या काही पुढे बसायला लागल्या, कोणी पाठीमागे इकडून तिकडून त्याच्या घोळकाव करून त्याच्या जवळ यायचा प्रयत्न करीत होता. त्यावेळेस म्हणाला, तुम्ही शांत बसण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. इतके दिवस मी तुम्हाला बोललो, त्याचा काही परिणाम झाला नाही, पण आता मला तुम्हाला बोलायचं आहे. तुम्ही बोलाल का माझ्यासोबत? सगळ्या मुली म्हणाल्या, हो आम्हाला तुम्हाला बोलायचं आहे, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्याशी संवाद साधायचा आहे, तुमच्यासोबत फार आम्हाला बरं वाटतं, असं सगळ्या मुली म्हणत असताना त्याने सांगितलं, बघा म्हणाला. काय म्हणाला सिद्धार्थ? काय म्हणाला? बघा, मी तुम्हाला याच्यासाठी बोलवलंय. प्रत्येक मुलीचं मी सौंदर्य वर्णन करून दाखवतो म्हणाला. तू किती सुंदर आहेस, तुझी भाऊबाई कशी आहे? इंद्रधनुष्यासारखी आहे. दुसरीचं नाक चाफेकळीसारखं आहे. तिसरीचं डोळे हे कसे हरिणीच्या डोळ्यासारखे आहे. तिचे गाल, तिचे ओठ, या सगळ्याचं 150 मुलीचं 150 वेळा वर्णन केलं. पहिली म्हणायला लागली, दुसरी म्हणायला लागली पहिलीला, तुझ्यापेक्षा माझं वर्णन चांगलं केलेलं आहे, तो माझ्यावरच खुश आहे, तो आता मला बोलेल. 150 मुलीला सांगले. 150वी मुलगी म्हणाली, या किती 149 मुलीवरती जे वर्णन केलेलं आहे त्याच्यापेक्षा माझं वर्णन सुंदर केलेलं आहे, त्याच्यामुळं तो मलाच भाळेल, मला सोबत घेऊन जाईल, ही त्याची प्रवृत्ती झालेली आहे असं त्यांना वाटलं. त्यावेळेस तो म्हणतो, किती सुंदर आहेस तू, तुझे डोळे हरिणीसारखे आहेत, तुझी भुवई इंद्रधनुष्यासारखी आहे, तुझे गाल अनारकली म्हणजे अनार माहित आहे ना, काय म्हणतो त्याला, डाळिंबासारखे, तुझे ओठ चापेकळी सारखे आहेत. इतक्या सुंदर आहात तुम्ही, इतक्या सुंदर आहात तुम्ही, अरे किती सुंदर आहात असं म्हणल्याबरोबर त्यांना नुसता आता आनंद उफाळून येत होता. कडी उतवाल्यासारखा उफाळून आनंद येत होता. त्या म्हणाले की आता कुठंच जात नाही, आपल्याला राजा चांगल्या प्रकारे बक्षीस देईल. या आनंदात त्या म्हणायला लागल्या, खरोखरच आता हा राजकुमार आपल्याला भाळलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्या मुलीची चळवळ बघितली आणि तो म्हणाला, शांत व्हा, मी काय बोलतो ते ऐका. तुम्ही सुंदर आहात, इतक्या सुंदर आहात, इतक्या सुंदर आहात, इतक्या सुंदर आहात, अरे इतक्या सुंदर आहात तुम्ही की या सौंदर्यामध्ये मला माझी आई दिसते. नीट लक्षात आलं का? मनावर साधू कळलं का तुम्हाला? काय म्हणाला? त्या सिद्धार्थानं त्याला शिव्या दिलेल्या होत्या, त्या सिद्धार्थाने एखादीच्या थोबडीत मारलं होतं, त्या सिद्धार्थानं अनेक प्रयत्न केलेले होते की माझ्यापासून दूर जावे म्हणून. पण शेवटी तो सिद्धार्थ काय म्हणाला, तुम्ही इतक्या सुंदर आहात, तुमचे भुवई सुंदर आहेत, तुमचे डोळे सुंदर आहेत, तुमचे गाल सुंदर आहेत, तुमचे नाक सुंदर आहे, तुमचे ओठ सुंदर आहेत, इतक्या सुंदर आहात. तुमच्या प्रत्येक शरीराचं वर्णन जर करायला गेलो तर ते वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. इतक्या सुंदर आहात, अरे एवढ्या सुंदर आहात, एवढ्या सुंदर आहात की या तुमच्या सौंदर्यामध्ये मला माझी आई दिसते. नटून थटून सजून धजून आलेल्या त्या सगळ्या तरुणी कोमेजल्या, जसं की फुल कोमेजतं तसं त्या सगळ्या उठल्या आणि राजाला जाऊन म्हणाल्या. काय म्हणाल्या राजाला जाऊन? महाराज, काही केलात तरी तुमचा मुलगा आम्हाला वश होणार नाही. तो त्याचा संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी तो संकल्प पूर्ण करून तो सिद्धार्थ तथागत भगवान बुद्ध झाले. आणि ते तथागत भगवान बुद्धाने तुम्हाला आम्हाला पंचशील दिलेला आहे, 10 शील दिलेला आहे, 8 शील दिलेला आहे. त्या पंचशीलीला, 10 शीलाला, 8 शीलीला तुम्हाला पाळायचं आहे आणि शिलवान बनायचं आहे. जर तुम्ही शिलवान असाल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा धोका नाही. बाबासाहेब एके ठिकाणी म्हणाले, काय म्हणाले, तुम्हाला आम्हाला समजावून सांगताना, अरे मला लोक घाबरतात, माझ्याजवळ पिस्तूल आहे म्हणून घाबरत, माझ्याकडे पिस्तूल आहे असं त्यांना वाटतं, याच्यासाठी घाबरत नाहीत. मला लोक घाबरतात, माझ्यासोबत इतके माणसं आहेत, याच्यासाठी ते घाबरत नाहीत. मला लोक का घाबरतात माहित आहे का तुम्हाला? कारण का मी फार शिलवान आहे, मी फार गुणवान आहे. त्या गुणवत्तेला घाबरतात, त्या शिलाला घाबरतात. ते शील तुम्ही आम्ही पाळण्याचा प्रयत्न करूया. आजच्या सनपुरीच्या या श्रमण संघाचा समापन सोहळा आणि अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या या सोहळ्यामध्ये संकल्प करायला पाहिजे की मी 5 शिलाचं पालन करून माझं जीवन अतिशय सुंदरपणे जगण्याचा प्रयत्न करेन. हे कराल अशी अपेक्षा करतो. मला भरपूर बोलायचं होतं, आम्हाला कोणी बोलू देत नाही, मोठे मोठे बोलतात, बापू तुमचं काय रोजचंच घराणं आहे असं होतं. आणि ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. शिलाला जपाल तर तुमचं
सुख तुमच्या सावली, सावली माहिती आहे ना तुमची सावली, तुमची सावली, ती सुख तुमच्या सावलीसारखं तुमच्या जवळ चिटकून राहते. जर तुम्ही शील सोडलं तर दुःख मात्र बैलगाडीच्या चाकासारखं, जसं की बैलाच्या पाठीमागे चाक बैल जर गाडी धावत असेल, बैल जर धावत असतील तर ते चाक तेवढ्याच वेगात धावते आणि संधी मिळेल तेव्हा ते काय करीत असते, तिथं त्या पायाच्या खुरावरती काय करते, चढतं आणि त्या खुराला जखम होते. तसं ते दुःख काय करते, ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस तुमच्यावरती अटॅक करते. तुम्हाला वाटतं मी तर काहीच केलं नाही, मग काहीच केलं नाही तर उगाच येतं का दुःख? त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी शीलाचं पालन करावं अशी अपेक्षा करतो. सर्वाप्रती मंगल भावना, मंगल मैत्री, मंगल कामना व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.